MNRIS फाउंडेशनकडून खामगावात 3 आधुनिक क्रीडा संकुल तर मोहन भागवत यांचे स्पीच. नमस्कार. आजची ठळक बातमी. देशाला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनवायचे असेल तर वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले. खामगाव येथील पारधी आदिवासी आश्रमशाळेत MNRIS फाउंडेशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या 3 अत्याधुनिक क्रीडा संकुलांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी शाळेतील विविध विकास कामांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोहन भागवत म्हणाले की एकेकाळी पारधी समाज ज्ञानी होता, परंतु इतिहासाच्या ओघात तो वंचित बनला. इंग्रजांच्या काळात गुन्हेगार जमातीचा शिक्का लागल्याने या समाजाचा विकास खुंटला. त्यामुळे अशा समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही आजची गरज आहे. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. MNRIS फाउंडेशन कडून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेले हे कार्य समाज परिवर्तनासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. धन्यवाद. पुणे 24 न्यूज. जयश्री डिंबळे. अपलिफ्टमेंट म्हणून याच्यावर जवळजवळ असं की 50 वर्षाचं टार्गेट केलं होतं की 55 50 वर्ष या लोक काम करायचं आणि हे पूर्ण इरेडिकेट करायचं. म्हणजे त्या ब्रिटिश काळामध्ये हे लोक फ्रीडम फायटर्ससाठी फाईट करायचे. लोक असल्यामुळे फाईट जास्त जर का रुरल भारताला पण आपण बरोबर घेऊन गेलो तर रुरल भारत आणि इंडिया ह्या एक व्हायला फार वर्ष लागणार नाही. 10-20 वर्षामध्ये दोन्ही एक होते. आम्हाला आदरणीय आयुषी देशमुखजी, आदरणीय आणि उपस्थित नागरिक सज्जन माझा परंतु भाषणाचं काही काम नाही आहे. ते काम चाललं आहे, ते काम करत आहे, याचा आनंद आहे. जगभरात 72,000 लोक ऐकतात वगैरे वगैरे काय काय सांगितलं, त्याचा काही फार आनंद होत नाही. तुम्ही पाहिजे तर अनुभव घेऊन पहा. हे जगात चालत असतं.
आपल्याला जगामध्ये काही लोक चांगलं करताना दिसतात, काही चांगलं होताना दिसतात. तेव्हा त्याच्यावर आनंद होतो, त्याच्यामध्ये समाधान असते, त्याची तुलना इतर कशाने होतो. कारण जगाविषयी आपण सगळेच विचार करतो आणि आपल्या सगळ्यांनाच वाटत असते की जग चांगलं झालं पाहिजे. कारण जग नीट राहिलं तर आपण नीट राहतो. तिच्या मनुष्य नीट कशाने राहतो, तो पहिले स्वतःची काळजी करतो, व्यायाम करेल, शिकेल, जगामध्ये करू शकेल इतकं तो स्वतःला तयार करेल, तो जगाचा वेग आहे. पण नुसतं तेवढं होत नाही. कारण मनुष्य हा एकटा नसतो, एकटा मनुष्य राहू शकतो. हसावर हसत हसत जाऊ शकतात माणसं, पण त्याला जर एकाच वाजा ठेवलं तर लागत होतं. मग तो एका कुटुंबात राहतो, त्याचं कुटुंब असतं. ते कुटुंब किती असेल हा मनुष्य समाधानाने संतोषाने राहतो. आपल्या इथे एकटा मनुष्य हे युनिट नाही आहे, ही काही नाही. परिवार हा हे युनिट आहे. मनुष्याला त्या जगात जगायचं आहे, त्या जगाशी कसं वागलं पाहिजे, आपला जो समाज आहे त्याच्याशी कसे संबंध ठेवले पाहिजे, आपली जी परंपरा आहे त्याच्यासाठी घेण्यासारखं आहे, कालसुसंगत आहे, ते काय काय आहे, त्याचं वागणं कसं असलं पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तो शिकतो कुटुंबात. समाजाचं सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय चारही प्रकारची जो युनिट ते कुटुंब आहे. जर आपल्या शरीरात पेशी असते आणि ती पेशी नीट असते तर शरीर नीट राहतं. आजकाल उपचार पद्धती अशी आहे की त्या पेशी लेवलवर जाऊन ते औषध काम करतं, त्याच्यामुळे बरेच कठीण रोग सहजासहजी ठीक होतात. असं जिथे सगळं ठीक राहिलं तर समाजही ठीक चालेल असं आपण कुटुंब ते नीट राहायला पाहिजे म्हणून पुरुषाला प्रयत्न करतात. म्हणजे कुटुंब ज्या समाजाचा घटक आहे तो समाज नीट राहायला पाहिजे, हेही आपल्या स्वतःच्या भल्याकरता आपलं कर्तव्य. आणि कोणताही समाज चालतो तो हे कर्तव्य करतच चालतो. त्या समाजाच्या कुटुंबांना, त्या समाजाच्या व्यक्तींना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याची रचना असते, त्याच्याप्रमाणे तो करत चालतो, परिस्थितीप्रमाणे सुधारित. पण या सगळ्या गोष्टी खंडित होतात, संपून जातात, अव्यवस्थित होतात जेव्हा तो पारतंत्र्यात सापडतो. आपल्या समाजाचा असंच झालं. आपल्यावर पहिलं पारतंत्र्य कशाचं आलं? मला वाटतं की आपल्या पहिलं पारतंत्र्य अनुकूलतेचा आपला समाज हा जगात सर्व दृष्टीने अग्रेसर समाज होता आणि त्याच्यामुळे दुःख फार नव्हतं, सुख होतं. अशी स्थिती 1000 वर्ष राहिली, त्याच्यात आपण गाफील झालो आणि मग आपण ही कर्तव्य विसरलो. त्याच्यानंतर मग परकीय आक्रमकांनी आपल्यावर विजय मिळवून आपल्याला त्या आक्रमणामुळे व्यवस्था होत्या आपल्याला शिकवणारे त्या सगळ्यात होतं झालं. खऱ्या अर्थानं खामगावसाठी खूप मोठं एक उपलब्धी आहे. कारण या ठिकाणी पूजनीय सरसंघचालक दुसऱ्यांदा येतात आणि खामगावचा आमदार म्हणून मी आपलं स्वागत करतो पॉलिटिक खामगावमध्ये. खरं तर स्वर्गीय पूजनीय गणपती महाराजांनी ही भारतीय आश्रमशाळा या रूपाने एक छोटंसं रोपटं इथं लावलं होतं आणि बरोबर आपण पाहाल की ती शाळा जेव्हा वाढत गेली त्याच ठिकाणी गणपती महाराजांच्या माध्यमातून बरेच उपक्रम राबवले जायचे, ज्यामध्ये गोरगरिबांचे सामूहिक विवाह असतील,
मुलांना व्यवसाय प्रशिक्षण असेल असे अनेक उपक्रम रोहित महाराजांच्या माध्यमातून इथं चालायचे. रोहिजी महाराज यांच्या पावन स्मृतीला माझा प्रतिकृती प्रमाण विद्या हीच खरी शक्ती, संस्कार हीच खरी संपत्ती आणि सेवा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय श्री मंजू भागवत साहेब, डॉक्टर श्री अशोकजी गुरुजी साहेब, माननीय मंत्री, अधिकारी, पत्रकार, पालकवर्ग, शिक्षक आणि सर्व बंधू भगिनी, आजचा दिवस सुबोधे भारतीय समाज आदिवासी आश्रम शाळेसाठी इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल असा अभिमानाचा दिवस आहे. आज आपल्या सर्वांच्या शुभ असते आमच्या शाळेतील बंदिस्त प्रेक्षागृहाच्या आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन संपन्न झाले. हा क्षण आमच्यासाठी केवळ एक इमारतीचे उद्घाटन असून आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्य कसा घडेल याचा अध्याय घेणारा हा आहे.